इतिहास लेखनाचा इतिहास बघतोय. म्हणजे त्या अर्थाने आपण भारताचं इतिहास लेखन शास्त्राचा अभ्यास करत आहोत. तर हा जो कोड आहे तो आहे BHIE 144, की ज्याचं जो मुख्य उद्दिष्ट आहे ते भारतीय इतिहास लेखन हे कशा पद्धतीने लिहिलं गेलं आणि त्याद्वारे कशा पद्धतीने युरोपियन इतिहासाच्या ज्या संकल्पना होत्या त्याला एक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर हेही मान्य केलं गेलं की ठीक आहे, हे भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये काही त्रुटी जरी असल्या तरी युरोपियन इतिहासकारांकडून हा जो आरोप केला जातो की भारताला इतिहास लेखनाची परंपराच नाही आहे, कारण भारत किंवा भारतासारखे आशियाई देश हे मौखिक परंपरा मानणारे असल्यामुळे लिखित स्वरूपातला इतिहास याची सुरुवात इतिहासामध्ये फार उशिरा झालेली आहे. त्यामुळे हे जे काय आर्ग्युमेंट होतं, हा जो काय आरोप होता, त्याला प्रत्युत्तर जे काही दाखले आपल्याला इतिहास लेखन म्हणून जे मिळालेले आहेत त्याद्वारे देता येते. त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाचा थोडासा समृद्ध इतिहास आपल्याकडे आहे. फक्त याच्यातली हे इतिहास सांगणे, इतिहास जतन करणे हा नसून तत्कालीन सामाजिक प्रसंगानुरूप केलेलं ते भाष्य, त्याचा जो काही मूळ उद्दिष्ट होता तो वेगळाच होता. पण त्याच्यातून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या तत्कालीन जे प्राचीन मध्ययुगीन काळाच्या संदर्भातले वेगवेगळे पैलू इतिहासविषयक समजत जातात. आणि त्यामुळे हे जे काही लेखन आहे ते प्राचीन मध्ययुगीन भारतामध्ये लिहिलं गेलेलं, जे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि अशा वेगवेगळ्या वर्गवाऱ्यांमध्ये विभागलं गेलेलं, तर त्याच्यातून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासापासून किंवा अखंड भारताचा इतिहासच वेगळ्या पद्धतीने रचता येतो. आणि त्यामुळे आतापर्यंत आपण या इतिहास लेखनाच्या परंपरेची जी काही सिरीज आहे त्यामध्ये भारतीय इतिहास लेखनाच्या अनुषंगाने वेगवेगळं ऐतिहासिक साहित्य याचे दाखले समजून घेतले. व त्यामध्ये वैदिक, बौद्ध, जैन हे जे काय साहित्य आहे हे धार्मिक वर्गवारीत येणारे साहित्य आहे. परंतु या साहित्यातून हे जे काही धर्मविषयक दार्शनिक साहित्य आहे या विषयातून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिकता आपल्याला समजल्या त्याचा आपण आढावा घेतला. प्रामुख्याने हे सगळे धर्म किंवा हे दर्शन उत्तर केंद्रित किंवा उत्तरेतल्या भारताच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. त्यामुळे दक्षिण भारत समजून घेत असताना आपण ज्या काही वेगवेगळे भाषिक समूह होते त्या भाषिक समूहामध्ये जी काही समृद्ध साहित्यिक इतिहासविषयक साहित्यिक निर्मिती झाली त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग तामिळ, कन्नड, तेलुगू ह्या अशा समृद्ध परंपरा असलेल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक तथ्य दडलेले आहेत त्याचा आढावा आपण संगम साहित्याच्या निमित्ताने घेतला. किंवा कन्नडमध्ये असलेले 12व्या शतकातलं जे काय बसवपुराण, चन्नबसव पुराण या निमित्ताने सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा दक्षिण भारताचा इतिहास, त्याची संस्कृती, त्याची सामाजिकता आणि त्याचं उत्तर भारतापेक्षा असलेलं वैविध्य हे समजून घेण्यासाठी या पद्धतीने आजकाल अकॅडमिक पद्धतीचे चर्चा विश्व उभी राहतात. तशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कवी लेखकांनी भरवलेली अशी ती परिषद की जी दीर्घकाळ अशी चालली होती. त्यामुळे एका बाजूला ऐक्यदेशीय धार्मिक दार्शनिक साहित्य, दुसऱ्या बाजूला समृद्ध अशा इतिहास परंपरा जपलेलं कन्नड, तेलुगू आणि तामिळ भाषेमधलं साहित्य, तिसऱ्या बाजूला जे काही पर्शियन आणि इतर जे काही मुघल कालखंडाच्या संदर्भामध्ये आलेले परदेशी होते की त्यांनी वेगळ्या पद्धतीचा इतिहास नमूद करण्याचं आणि जतन करून ठेवलं, त्यासुद्धा भारताच्या संदर्भात आणि भारतीय भूमीवरच झालेलं असल्यामुळे त्यासुद्धा भारत समजून घेत असतानाच्या महत्त्वाच्या इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ओके, त्यामुळे ह्या बाबी आतापर्यंत आपण समजून घेतल्या की ज्या ऐक्यदेशीय निर्मितीतून, ऐक्यदेशीय जाणीवेतून घडल्या, त्याचा उद्दिष्ट जरी वेगळा असला तरी त्याच्यामध्ये एक वेगळा अंतर्निहित इतिहास असल्याचे दाखले
आपण वेगवेगळ्या उदाहरणांसह समजून घेतले. त्यामुळे या सगळ्या साहित्यांमधून जो काही आरोप झाला युरोपियन इतिहासाच्या तत्व चौकटीतून, त्या आरोपाच्या अनुषंगाने आपण या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की भारताला सुद्धा एक वेगळी इतिहासाची परंपरा होती. ठीक आहे. अर्थात ती परंपरा युरोपियन तत्व चौकटीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असा नसून वेगवेगळ्या पद्धतीने आविष्कृत झालेला इतिहास आहे. त्याचं खऱ्या अर्थाने 12व्या शतकामध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये ज्याचा उल्लेख आपण बऱ्याच वेळा केलेला की कल्हाणाने लिहिलेली राजतरंगिणी हा एक संघटित असा प्रयत्न होता. मूलतः इतिहास नेमका काय घडला ते सांगण्याचा उद्दिष्ट राजतरंगिणीमध्ये आहे. आणि राजतरंगिणीचा जो संघटित प्रयत्न होता त्याच्यामुळे काश्मीरचा राजकीय इतिहास इतिहासाची पुनर्रचना करणं राजतरंगिणीमुळे शक्य झालं. आणि तो पहिला असा चांगला प्रयत्न होता की ज्याचा मूळ उद्दिष्टच इतिहासाची नोंद करणे, इतिहास जतन करणे असा राहिलेला आहे. आज आपण प्रामुख्याने जे काही परदेशातले वेगवेगळे प्रवासी भारत भेटीला आले होते, कुठल्या तरी मुत्सद्देगिरीच्या निमित्ताने आले होते किंवा तत्कालीन कालखंडामध्ये भारताला घेऊन जे काही वेगवेगळ्या ऐकिवात युरोपियन आणि इतर देशांमध्ये होत्या, त्याला आकर्षण म्हणून नेमकं काय भारतामध्ये एवढं ते बघण्यासाठी आले होते. कारण प्राचीन भारत आणि प्राचीन भारताला घेऊन किंवा भारताच्या समृद्धीला घेऊन एक वेगळ्या पद्धतीच्या ऐकिवात इतर देशांमध्ये होत्याच. त्याच पद्धतीने मसाल्याचे पदार्थ आणि इतर बऱ्याचशे जिन्नस ज्याची प्रचंड मागणी वसाहतवादी कालखंडामध्ये युरोपमध्ये वाढली, त्यासारखे वेगवेगळ्या वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत आणि अजून बरीचशी खनिज संपत्तीने हा भूभाग असा समृद्ध होता. राजकीय व्यवस्था म्हणून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचे मोठी साम्राज्य या कालखंडामध्ये भारतावर अस्तित्वात होती. त्यामुळे वेगवेगळ्या साम्राज्यांच्या किंवा राजकीय स्थिरतेच्या कालखंडामध्ये सुद्धा बरेचसे प्रवासी यांनी भारत भेट केलेली आहे. आणि त्याच्यातून जे जे काही प्रवास वर्णनं त्या व्यक्तींनी नोंदवली, जतन केली आणि नंतरच्या काळात प्रकाशित केली, त्या प्रवास वर्णनांतून सुद्धा तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये काय पद्धतीचा व्यापार आणि इतर बाबी होत्या याचा उलगडा होण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे ग्रीक, चीनी, अरब, पर्शियन या देशातून आलेले प्रवासी यांनी ज्या काही नमूद केलेली प्रवास वर्णनं आहे त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचा भारत उभा राहतो. त्यामुळे या सगळ्या संदर्भ साहित्यांना आणि प्रामुख्याने यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनांना सुद्धा भारतीय इतिहास लेखन परंपरेमध्ये स्थान आहे. भारतीय इतिहास लेखन परंपरेमध्ये स्थान असण्यापेक्षाही भारताचा इतिहास हा वृद्धिंगत करण्यामध्ये किंवा समृद्ध करण्यामध्ये या लेखनांनी एक वेगळ्या पद्धतीचा कांगोरा किंवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे परदेशांतील लोकांनी किंवा इतरांनी भारत कसा पाहिला, इतर देशातल्या प्रवाशांनी, इतर देशांनी भारतीय दृष्टिकोनाकडे कसं पाहिलं किंवा भारताकडेच मुळात कसं पाहिलं याचा आढावा आपल्याला ही सगळी जी काही खाती आहेत किंवा हे सगळे जे काही अकाउंट्स आहेत त्याच्यातून आपल्याला समजून येऊ शकते. त्यामुळे आजचा आपला प्रमुख जो उद्दिष्ट आहे तो थीम क्रमांक 4 युनिट क्रमांक 15 यामध्ये इतर देशातल्या लोकांनी भारत कसा समजून घेतला किंवा त्यांनी कशा पद्धतीने त्यांना भारत दिसला याचा आढावा घेणं हे एक मुख्य उद्दिष्ट आजच्या व्याख्यानाचं आहे. अर्थात या प्रकरणाचं युनिट क्रमांक 15चं जे मुख्य उद्दिष्ट आहे तर जे जे प्रवासी भारत भेटीला वेगवेगळ्या कालखंडामध्ये आले आणि त्यांनी या प्रवास वर्णनामध्ये या प्रवासामध्ये ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या त्याची नोंद ठेवली आणि त्याच्यातून त्यांच्या भारताबद्दलच्या धारणा आणि मानसिकता विकसित झाल्या, तर त्या नेमक्या कोणत्या धारणा त्यांनी विकसित केल्या याची नोंद घेणे किंवा हे समजून घेणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आजच्या व्याख्यानाचं आहे.
त्याच पद्धतीने भारताकडचा जो इतिहास आहे तो असंबंध किंवा अखंडित असा इतिहास आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये ग्रीक, चीनी हे लोक तर आले. या तत्व चौकटीतून सुद्धा वेगवेगळ्या बाबी आपल्याला त्यांच्या प्रवास वर्णनातून दिसतात. आणि खरं तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पर्यायी किंवा भारतीय इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त आणि संदर्भ स्रोत म्हणून महत्वाच्या ठरल्या त्याची धारणा की त्या बाबी सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याचबद्दल ग्रीक, चीनी किंवा अरब या अरबांच्या किंवा या सर्वांची भारताबद्दलची धारणा, समजूत नेमकी काय झाली याची ओळख या निमित्ताने होणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आपण जे काही ग्रीक, चीनी, अरबी आणि भारताला भेट देणारे हे सगळे जे प्रवासी आहेत ते नेमके कोण होते, त्यांची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी नेमकी काय होती, त्यांची नावं काय होती याचा उलगडा किंवा ह्या बाबी समजून घेणं हे सुद्धा एक मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर भारताला भेट देणारे जे पर्शियन होते त्यांची भारतातील नेमकी काय कहाणी होती, काय स्टोरी होती, ती कशा पद्धतीने या भारतीय भूभागाशी संबंध त्यांचा आला आणि नंतरच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा बाबी स्थिर स्थावर झाल्याच्या नंतर बरेचसे पर्शियन, अरबी किंवा इतर समूह की जे खरं तर परदेशी होते, की जे भारतासाठी इतर होते, त्या इतरांनी इथे एक बस्तान बसवलेलं आपल्याला दिसून येतं की ज्याच्यातून वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक वैविध्य भारतामध्ये उभं राहिलेलं दिसतं. प्राचीन भारतामध्ये सुद्धा शक, हूण, कण्व आणि इतर बरेचसे खलाशी, प्रवासी, आक्रमणकर्ते हे भारताकडे आलेले होते आणि हळूहळू ते इथेच स्थायिक झाल्याचे आपल्याला दिसतात. आणि फक्त स्थायिकच झाले नाही तर वेगवेगळ्या पद्धतीच्या राजवटींमध्ये राजवंश म्हणून त्यांनी त्यांची राजकीय सत्ता सुद्धा काबीज केलेली दिसते. तर या ठिकाणी प्रामुख्याने जो काय प्राचीन भारताचा इतिहास आहे तो बृहद इतिहास यामध्ये न जाता नेमक्या कोणत्या पद्धतीच्या प्रवासी भारत भेटीला आले आणि त्याच्यातून नेमकं काय घडलं, त्याच्यातून नेमका भारत कसा समजून घेता येऊ शकतो, हे जे काही मुख्य बिंदू आहेत हे बिंदूंची उलगडा होणं किंवा हे बिंदू समजून घेणं हे या ठिकाणी महत्वाचं उद्दिष्ट या युनिट क्रमांक 15 मध्ये. तसा भारतामध्ये परदेशातून येणाऱ्यांचा कालखंड हा दीर्घकाळ राहिलेला. म्हणजे प्राचीन भारतापासून ते वसाहतीत राजदूत, सेनापती, सैनिक, व्यापारी किंवा धर्मांतरित मंडळी यांनी स्थलांतरित म्हणून भारतामध्ये स्थायिक होण्याचे प्रयोग केलेले आहेत की ते झालेले पण आहेत. त्यामुळे इतरांनी पाहिलेला भारत ही आपली मुख्य संकल्पना असल्यामुळे या सगळ्यांना भारत कसा दिसला, या सगळ्यांनी त्याच्या काय नोंदी ठेवल्या याची एक ओळख करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतामध्ये खरं तर प्राचीन भारतापासूनच वेगवेगळे स्थलांतरित येण्याची वहिवाट ठरलेलीच होती. ओके. काही बाबतीमध्ये ते राज्यकर्ते होते, काही बाबतीमध्ये राजकीय वंशाचे माणसं होते, काही ठिकाणी एक सहज आलेले आगंतुक असे व्यापारी होते आणि नंतर व्यापाराची समृद्धी बघता त्यांनी इथेच स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न केला. अर्थात ह्या ज्या काही बाबी किंवा हे जे काही महत्वाचे घटक स्थलांतरित झाले, आक्रमणकर्ते होते किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या वर्गवारीच्या अंतर्गत मोठा समूह की ज्याला भारताच्या दृष्टीने ते इतर या वर्गवारीमध्ये मोडतो तो भारतामध्ये स्थायिक झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यांची संस्मरण, मेमरीज ह्या सुद्धा त्यांनी त्या कालखंडामध्ये लिहिलेल्या आणि त्या मेमरीजला किंवा त्या स्मरणाला एक इतिहास लेखनाचं साधन मानलं जाऊ शकतं. त्यामुळे त्या सुद्धा इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतं. अर्थात स्मृतींच्या आधारावर लिहिलेल्या ही स्मरण यामध्ये काही बाबतीमध्ये सत्य, काही बाबतीमध्ये असत्य, काही ठिकाणी विश्वासार्हपूर्ण माहिती तर काही ठिकाणी अतिशयोक्तीपणा, काही ठिकाणी कल्पनारम्य या सगळ्याच बाबींचा चे तपशील खरं तर या संस्मरणामध्ये आढळतात. त्यामुळे शास्त्रशुद्ध किंवा शास्त्रोक्त पद्धतीच्या चौकटीमध्ये खरं तर ही संस्मरणं कदाचित बसणार नाही.
परंतु त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे सामाजिक आणि राजकीय आशय जो भारताच्या रचनेसाठी महत्वाचा आहे, की तो भारताचा इतिहास रचनेसाठी महत्वाचा ठरला, ते सगळे तपशील आपल्याला या पद्धतीच्या याच्यामध्ये मिळतात. त्याच पद्धतीने वसाहत कालखंडामध्ये याच्या अगोदर ग्रीक लेखन झालेलं आहे, की ज्यांनी भारताबद्दल लिहून ठेवलं. कारण वेगवेगळे ग्रीक जे काय होते त्या ग्रीकांनी सुद्धा भारत भेट केलेली होती. ओके. वसाहत कालखंडामध्ये तर एवढ्या मोठ्या पद्धतीचा ची माहिती संकलन झालेलं आहे, की ज्याच्यातून भारताबद्दलच्या ज्या काही जुन्या धारणा होत्या त्या पूर्णपणे पुसून एक वेगळ्या पद्धतीच्या धारणा युरोपमध्ये आणि ज्या ज्या देशातून हे खलाशी प्रवासी भारत भेटीसाठी आले होते त्यांच्या या सगळ्या साहित्यामध्ये सगळ्या धारणाच बदललेल्या आपल्याला दिसतो. आता ग्रीक लेखन जे आहे, आता ग्रीक लेखनामध्ये एरियन इंडिक हा एक महत्वाचं व्यक्तिमत्व, की जे ग्रीक म्हणूनच स्थापित होतं भारतीय इतिहासाच्या संदर्भात. ते अलेक्झांडरच्या वेगवेगळ्या मोहिमा घडलेल्या होत्या, त्याच्यासोबत गेलेल्या लोकांकडून ज्या माहिती मिळालेल्या त्याचं चित्रण आपल्याला एरियन इंडिक याने लिहिलेल्या ग्रंथात सापडतं, जे जो ग्रंथ इंडिका या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे. त्यामुळे इंडिका हा खरं तर ग्रीक पद्धतीचा, ग्रीक शैलीचा असा तो ग्रंथ आहे, की ज्याच्यावर भारतामध्ये एरियन इंडिकाने ज्या ज्या गोष्टी पाहिल्या आणि प्रामुख्याने अलेक्झांडरने ज्या मोहिमा घडवून आणल्या होत्या त्याच्यासोबत गेलेल्या लोकांची माहिती आणि त्यांचं सामाजिक राजकीय आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला इंडिकामध्ये कळतो. त्यामुळे इंडिकाचा जो मुख्य उद्देश आहे ते खरं तर अलेक्झांडरच्या मोहिमांच्या संदर्भात राहील. नंतरच्या कालखंडामध्ये सम्राट अशोक आणि इतर बाबींचे उल्लेख सुद्धा आपल्याला इंडिकामध्ये मिळतात. त्यामुळे इंडिक हा एक महत्वाचा ग्रीक प्रवासी किंवा ग्रीक माणूस होता, की ज्याने अशा वेगळ्या पद्धतीच्या माहितीचं चित्रण केलं, त्याची साठवणूक केली आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या कालखंडामध्ये 18व्या शतकामध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग झाले, की ज्यामध्ये सर विल्यम जोन्स हे खरं तर एक महत्वाचे भाषाविद आणि बरेच काही काही होते. त्यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये चंद्रगुप्त आणि इतर जे काय पहिला मौर्य सम्राट होता त्याच्या तारखेला घेऊन जे काय संदिग्धता होती ती 18व्या शतकातल्या सर विल्यम जोन्स यांनी ती प्रवेशाची, त्याचे चंद्रगुप्त मौर्य पहिला सम्राट मौर्याच्या प्रवेशाची तारीख 300 इसवी सन पूर्व 322 अशी निश्चित केली. त्यामुळे सर विल्यम जोन्सने 18व्या शतकामध्ये केलेलं काम हे जुन्या पद्धतीने ज्या इतिहास लेखनाच्या किंवा इतिहास बांधणीच्या प्रयत्न झाले त्याच्यासाठी महत्वपूर्ण ठरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जुन्या ज्या काही रिकाम्या जागा होत्या किंवा जुन्या राहिलेल्या उणिवा होत्या त्या नंतरच्या काळामध्ये भरल्या गेल्या, की जसे की चंद्रगुप्त मौर्याच्या याच्या तारखेला घेऊन असलेल्या संदिग्धता. त्यामुळे मौर्य कालखंडामध्ये चंद्रगुप्त मौर्य किंवा मौर्य हे एक मोठं साम्राज्य या ठिकाणी स्थापित झालेलं होतं. आणि या मौर्य साम्राज्याच्या कालखंडामध्ये भारतीय ऐतिहासिक किंवा त्यालाच कालगणनेचा आधार म्हणून गृहीत धरण्यात आलेला आहे. त्यामुळे मौर्यांना हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या काही कालगणना ठरत होती त्यामुळे मौर्य हे एक महत्वाचं राजवट किंवा बिंदू होता, की ज्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये कालगणना स्थापित केली. आणि जे काही ग्रीक राज्यकर्ते होते त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रतिनिधी म्हणून त्यांनी या मौर्य साम्राज्यामध्ये आणि इतर वेगवेगळ्या साम्राज्यामध्ये आपले दूत, डिप्लोमॅट्स म्हणून पाठवलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास, त्यांनी एक वेगळ्या पद्धतीच्या रचना, त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या नोंदी तत्कालीन समाज व्यवस्थेला घेऊन नोंदवून ठेवलेल्या आहेत, की ज्यामुळे आपल्याला ग्रीक कालखंडातल्या किंवा ग्रीक प्रवासी या कालखंडात जे काही भेटीला आले होते त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास होतो. आता यामध्ये प्रत्यक्ष नावं जर घ्यायची तर कोणकोणत्या पद्धतीची ग्रीक होती, यामध्ये मेगास्थेनिस होतं, डेमास्कस होतं, डायनोसियस, हे सगळे एक महत्वाचे ग्रीक
राज्याचे प्रतिनिधी होते की ज्याने वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक नोंदी करून ठेवल्या की ज्यामुळे भारताबद्दलची जी धारणा आहे इतिहासाची ती पूर्णपणे बदलून जाईल. चीनी मंडळी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे चीनी प्रवासी यांनी भारताविषयीचे आपले अनुभव आणि धारणांचं दस्तऐवजीकरण केलंच, पण त्याचबरोबर त्या धारणा त्याच्या बऱ्याचशा गोष्टींचं वर्णन सुद्धा आपल्याला मिळतं. त्यामुळे सुरुवातीच्या भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये ग्रीक, चीनी आणि इतर देशातले राजदूत, यात्रेकरू, सेनापती, सैनिक, व्यापारी, स्थलांतरित, स्थायिक इत्यादी या सगळ्यांचं एक महत्वाचं उल्लेख आपल्याला प्राचीन भारताच्या किंवा सुरुवातीच्या भारताचा इतिहास लिहिताना होत असतो. जसं ग्रीकांच्या संदर्भात मेगस्थनीस, डमायसस किंवा डायोनिसियस इत्यादी महत्वाचे ग्रीकांचे प्रतिनिधी होते किंवा ग्रीक राज्याचे प्रतिनिधी होते. तसंच चीनच्या संदर्भामध्ये फायन, ह्युआनसंग आणि इंगी, त्याचबरोबर माहुआन इत्यादी महत्वाचे अधिकारी किंवा इत्यादी महत्वाची माणसं जी चीनी उल्लेख आढळतात त्यांनी भारतामध्ये आपलं बसस्थान बसवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात यातली बरीचशी मंडळी हे वेगवेगळ्या साम्राज्याच्या कालखंडामध्ये म्हणजे मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य अशा कालखंडात आलेले असल्यामुळे त्यांनी या गोष्टी जवळून बघितल्या. परंतु काही काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी भारतीय किंवा इतदेशीय राजवटी आणि इतर म्हणजे दुसऱ्या देशातून आलेल्या याच्यामध्ये चकमकी सुरू झालेल्या आपल्याला दिसतात आणि ते प्रामुख्याने अरबांसोबत झालेले दिसतात. कारण त्या कालखंडामध्ये जे काही वाणिज्यिक विषयक नेव्हिगेटर्स होते की ज्याला मर्चंट नेव्हिगेटर्स म्हणतात, त्या सगळ्या माध्यमातून अरब आणि भारतामधले जे संघर्ष होते ते उघड्यावर आलेले आपल्याला दिसतात. कारण अरब व्यापाऱ्यांची जी काय अरबी भाषेतले जे काही अकाउंट्स आहेत आणि मुस्लिम वसाहतींचे म्हणजे प्रामुख्याने शहरी किनारे, मलबार, मोकलास, नोएस, ओके, या सगळ्यांच्या माध्यमातून इस्लामीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे काही गोष्टी स्थापित होतात. ओके, म्हणजे मोपलांचा बंड किंवा मोपला किंवा गुजरात या सगळ्या प्रदेशातून खरं तर इस्लाम धर्मीय किंवा मुस्लिम हे यांनी प्रवेश आणि शिरकाव केलेला आपल्याला दिसतो. आणि अरब माध्यमातून झालेली जी काय प्रक्रिया आहे ती इस्लामीकरण म्हणून सूचित केली जाते की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे संपर्क आणि दर विशेष अशा पद्धतीचं संक्रमण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या कालखंडामध्ये ही जी काही लोकं होती त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या ज्या नोंदी ठरल्या त्या नोंदी खरं तर प्राचीन भारतीय आणि मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखनासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या आपल्याला दिसतात. आता ग्रीकांच्या संदर्भात जर म्हणायचं तर ग्रीक आणि रोमन अशी खरं तर एक दोन्ही साम्राज्य समांतरपणे या कालखंडामध्ये ज्याला हिंदी महासागरातला जो व्यापारावर डेटा होता त्याच्यावर ग्रीक आणि रोमन या दोन्हींचं साम्राज्य होतं असं आपल्याला ग्रीकांचे जे संदर्भ आहेत त्या ग्रीकांच्या संदर्भावरून उमजून येतं. आता या कालखंडाच्या संदर्भात जे काही ग्रीक संपर्क किंवा ग्रीक संदर्भ साधनं आहेत त्याचा उल्लेख करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचा ग्रंथ आहे की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या लेखकांची साहित्यकृती आणि त्याचं भौगोलिक ज्ञान आपल्याला समजतं. त्याचं नाव म्हणजे द पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. त्यामुळे इजिप्तमध्ये स्थायिक झालेल्या अज्ञात ग्रीक लेखकांची ही साहित्यकृती खरं तर टॉलमीने या संदर्भातला भूगोल इसवी सन 150च्या कालखंडामध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये असलेले ग्रीक आणि लॅटिन जे काही संदर्भ आहेत त्याच्यातून आपल्याला स्ट्रेबो, एरियन प्लॅनिंग की जो नॅचरल इतिहासासाठी ओळखला गेला आहे आणि भारत आणि इटलीमधील व्यापार या संदर्भात जे पहिलं शतक आहे याची माहितीबद्दल पूर्णपणे अरविंदली होते. फॅन्सी आणि इतर आणि अविश्वसनीय तपशिलांसह आणि दुय्यम स्रोतासह संपूर्ण ग्रीकांसंदर्भातली कथा की ज्यामुळे अयोग्यता आणि विरोधाभास होतात याची ओळख सुद्धा आपल्याला या निमित्ताने होते. त्यामुळे ग्रीक संदर्भ जी आहेत
ते ग्रीक संदर्भ ही भारतीय इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे संदर्भ म्हणून ठरतात. त्यामुळे ग्रीकमध्येच मेगास्थेनिस हा सुद्धा होता की ज्याची थोडक्यात ओळख आपण करण्याचा प्रयत्न केला. ओके. खरं तर मेघापुत्र हा पाटलीपुत्र मेगास्थेनिस हा पाटलीपुत्र या प्रदेशातून बिहार इथून मोठ्या प्रमाणात तो नामांकित झालेला आपल्याला दिसतं की ज्याने नंतरच्या कालखंडामध्ये इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. आणि तो जो इंडिका नावाचा ग्रंथ त्यामुळे आपल्याला संपूर्ण मौर्य कालखंडातलं जे काही प्रशासकीय व्यवस्था होती, सामाजिक व्यवस्था होती, त्याचे संदर्भ तर कळत आहेत, परंतु त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत काय होता ह्याची माहिती आपल्याला इंडिका या ग्रंथामध्ये मिळते. अर्थात या पाटलीपुत्र जे काही शहर होतं त्या काळाचं की जे आजकाल बिहार या राज्यामध्ये आहे, तर त्याने या पाटलीपुत्राचा उल्लेख मेगास्थेनिसने त्याच्या इंडिका अशा ग्रंथात केलेला आहे की हे जे पाटलीपुत्र शहर आहे ते अनेक दरवाजे असलेलं शहर आहे. त्यामुळे पाटलीपुत्राला अनेक दरवाजे म्हणजे किती, त्या 64 दरवाजांनी वेढलेले आहे आणि त्यामुळेच खरं तर पाटलीपुत्र हे सुरक्षित शहर म्हणून ओळखले गेल्याचं उल्लेख आपल्याला मेगास्थेनिसच्या इंडिकामध्ये मिळतो. त्याच पद्धतीने इतर खंदक, लाकडी आवार, बॅरिकेड, लाकडी घरे या सगळ्याच्या नोंदी सुद्धा आपल्याला तर प्रशासनाच्या संदर्भात आपल्याला मेगास्थेनिसच्या इंडिकामधून काय उल्लेख मिळतात, तर राजा जो असता त्या राजाला वेगवेगळ्या पद्धतीचे मदतनीस किंवा सहाय्यक होते, ज्यामध्ये उदाहरणार्थ मंत्री किंवा इतर अधिकारी मंडळी यांचा भरणा असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा उच्च दर्जाचे अधिकारी सुद्धा या कालखंडातल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये होते आणि काही त्यांच्या समुपदेशांपैकी होते. ओके. आता पाटलीपुत्र या शहराची मध्ये जवळजवळ 6 समित्या होत्या की ज्या प्रत्येकी 5 सदस्यांद्वारे हे पाटलीपुत्रचं प्रशासन प्रशासित केलं जात असल्याची माहिती आपल्याला या मेगास्थेनिसच्या ग्रंथावरून मिळते. अर्थात ह्या ज्या काही समित्या बनल्या होत्या पाटलीपुत्राच्या संदर्भात याचे मुख्य कार्य हे त्यात शहराची स्वच्छता राखणे, जन्म मृत्यूची नोंदणी करणे, वजन आणि मापांचे नियमन करणे आणि त्याचबरोबर परदेशातून आलेल्या लोकांची काळजी घेणे इत्यादी प्रशासकीय चे उल्लेख आपल्याला मेगास्थेनिसच्या ग्रंथावरून कळतात. त्याचबरोबर मेगास्थेनिसने सैनिकी इतिहासावर किंवा सैनिकी प्रशासनावर सुद्धा आपल्याला लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा इतिहासाचा स्रोत जे काही संदर्भ आहे ते जर घ्यायचे तर भौतिक जंगलं होती किंवा हत्ती जंगलं म्हणून ओळखली जायची की ज्याच्यावर प्राणी आणि जनावरांचा सुरुवातीच्या कालखंडामध्ये वास असायचा आणि नंतरच्या कालखंडामध्ये तो प्रश्न आणि त्याच्याबद्दलची असलेली एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स हे बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीची जंगलं या ठिकाणी जंगल तोड करून स्थापली गेल्याचे उल्लेख आपल्याला मिळते. आणि त्यामुळे ही संख्यात्मक ताकद जी आहे ती मेगास्थेनिसची या पुस्तकामध्ये नोंदवलेली संख्यात्मक ताकद जी होती मौर्य सैन्याची ती जवळजवळ 4 लाख असल्याची मेगास्थेनिसने नमूद केली. त्यामुळे हे जे काही वेगवेगळे मंडळ होते ते 30 अधिकाऱ्यांच्या द्वारे स्थापन करण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये 6 शाखा आणि समित्यांमध्ये प्रत इत्यादींचा भरणा त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सैन्य व्यवस्थेमध्ये नौदल, घोडदळ, वाहतूक, रथ, हत्ती इत्यादीचे उल्लेख आपल्याला या ग्रंथावरून मिळतात. अर्थात व्यापार आणि वाणिज्यावर सुद्धा मेगास्थेनिसने भर दिलेली आहे आणि मेगास्थेनिसच्या मते पश्चिम प्रांतांना पाटलीपुत्राशी जोडणारा रस्ता बनवण्याच्या संदर्भात किंवा बनवल्यामुळे वेगवेगळ्या व्यापार आणि वाणिज्य वाढल्याचे दाखले आपल्याला मिळतात. त्यामुळे पाटलीपुत्राला नंतरच्या कालखंडामध्ये सहस्राम किंवा सासाराम की जे वर्तमान बिहारमध्ये आहे किंवा सध्याचं मिर्झापूर प्रदेश किंवा मध्य भारत या सगळ्यांना पाटलीपुत्रांशी कनेक्टिव्हिटी होती ते जोडलेले होते. त्यामुळे व्यापार आणि उद्योगांवर मौर्यांचं एक मोठं अधिकार क्षेत्र तयार झाल्याचं आपल्याला मेगास्थेनिसच्या इंडिका या ग्रंथावरून होतं. त्याचबरोबर वेगवेगळे नियंत्रक आणि वाणिज्य व्यवस्थापक पन्याध्यक्ष या नावाने ओळखल्या गेल्याची नोंद आपल्याला मिळते की ज्याच्यामुळे किंमत निश्चिती, व्यवस्थापन आणि इतर चॅनलायझिंगसाठी वस्तूंचे विशेष अधिवेशन त्यानिमित्ताने भरण्याची
अधिशेष त्यानिमित्ताने भरण्याची गरज नसल्याचे उल्लेख आपल्याला होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण यांच्यातील जो काही व्यापारी संबंध होते त्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला मौर्य काळात मिळतात. आणि त्याचं मुख्य स्रोत हे मेगस्थनीजच आहे. त्यामुळे या ग्रंथाद्वारे पांड्य प्रदेशाचा उल्लेख सुद्धा आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची समृद्ध माहिती आपल्याला मेगास्थनीसने लिहिलेल्या इंडिका ग्रंथामध्ये मिळते. त्याचबरोबर मेगास्थनीसचा जो कटाक्ष होता तो सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्वच बाबींचं सूक्ष्म निरीक्षण करण्याकडे होतं. त्यामुळे जाती आधारित गुलामगिरी आणि इतर जे काही वसाहतवादी वसाहतवादी मंडळी होती त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला याच्यातून एक वेगळी माहिती मिळते. अर्थात मेगास्थनीसने जे सामाजिक रचनेचा उल्लेख त्याच्या ग्रंथामध्ये केलाय तर त्याच्याद्वारे जवळजवळ समाजामध्ये 7 प्रकारचे वर्ग किंवा जाती होते प्रामुख्याने. त्याच्यामध्ये एक जो मोडला जायचा तज्ञ किंवा विद्वान, दुसरा निर्णायक भूमिका किंवा निर्णय घेणं, तिसरा नगरसेवक, चौथा लष्करी पुरुष, पाचवा कारागीर आणि सहावा लागवड करणारी म्हणजे शेतकरी, पशुपालक आणि पशुपालक याचे उल्लेख आपल्याला किंवा या सामाजिक संरचनेचे उल्लेख आपल्याला मेगास्थनीसच्या इंडिकामध्ये मिळतात. अर्थात या कालखंडात ज्या काही व्यावसायिक गट तयार झाले होते की ज्याला इंग्रजीमध्ये गिल्ड असं म्हटलं गेलं, त्याचा अर्थ जाती असा लावण्याचा चूक खरतर झाल्याचं काही याचं म्हणणं आहे. अर्थात मेगास्थनीसच्या ज्या काही नोंदी आहेत त्यामध्ये आणि औटी कौटिल्य या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बघता येईल की त्याचं जे मत होतं ते होतं की मेगास्थनीसच्या मते भारतामध्ये गुलाम नावाची प्रथा किंवा गुलाम नावाचे लोक याचा उल्लेख घातल्याचे सुद्धा आपल्याला किंवा याच्यातून सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतात. तो शिव नावाची जी काय मूर्ती भारतीय संस्कृतीमध्ये इतिहास परंपरेमध्ये महत्वाची मानलेली आहे त्या शिवाला खरं तर मेगास्थनीस हे डायोनिसस असे संबोधत होतात. त्यामुळे मेगास्थनीसने वेगळ्या पद्धतीच्या मथुरा प्रदेशात सुद्धा वेगळ्या पद्धतीची हार्क्युलिसची पूजा केली जात असल्याचे दाखले सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीचा हा जो काही ग्रीक सोर्स ऑफ हिस्ट्री होता ते ग्रीक संदर्भ जो होता की ज्याच्यामुळे प्रशासन, सैन्य, सामाजिक रचना आणि धर्माच्या संदर्भातले असलेली मतं या कालखंडामध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे ग्रीकांच्या संदर्भात मेगास्थनीस याने एक महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तसे जे काही चीनी संदर्भ आहे म्हणजे चीनी जे काही सहप्रवासी आहेत ते चीनी मुत्सद्देगिरीच्या शाखेमध्ये असलेली मंडळी होती ती भारतामध्ये प्राचीन कालखंडापासूनच असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जो फासियान आहे तो इसवी सनाच्या 638 या कालखंडामध्ये 638 ते 713 या कालखंडामध्ये भारतामध्ये आलेला होतो. त्यामुळे जे काही चीनचं खातं आहे किंवा संदर्भ आहे त्यामधून वेगवेगळ्या पद्धतीचे बौद्ध विहार, मंदिरे, तीर्थयात्रा किंवा भारतीय बौद्ध भिक्खू याची इत्थंभूत माहिती आपल्याला चीनी संदर्भात किंवा चीनच्या इतिहासातून काढता येऊ शकते. अर्थात चीनच्या इतिहासामध्ये जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्यामध्ये फाहियान की ज्याला फॅक्सियन असं सुद्धा म्हटलं गेलं किंवा हुसुआन सांग ओके या सगळ्यांचे दाखले आपल्याला या ठिकाणी मिळतात. ओके अर्थात 1405 ते 1433 या कालखंडात मा हुआन याने हिंद महासागरातील प्रवास केलेला होता आणि या संपूर्ण प्रवास वर्णनामध्ये फासियान, ह्युआनसांग, मा हुआन यांना ज्या पद्धतीचा भारत दिसला त्यांनी त्यांच्या लिखाणातून तो चितारलेला आणि काही बाबींचं जतन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने बौद्ध धर्म हा भारतामध्ये एक मोठा धर्म म्हणून मान्यता पावलेला धर्म असल्याचं आपल्याला दिसून येतं. या कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 या कालखंडामध्ये महायान हा एक महत्वाचा धर्म. त्यामुळे बौद्ध संघ जे काय महायान किंवा हीनयान ओके या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला चीनी संदर्भामध्ये किंवा चीनी जे काही संदर्भ लिखाणाचे होते मिळतात.
त्याच पद्धतीने संघभेद किंवा विभाजन या ठिकाणी असल्याचं आपल्याला ओळखतं. ओके. बौद्ध धर्माच्या जी काही पद्धत होती त्या पद्धतीला घेऊन सुद्धा वेगवेगळ्या दाखले आपल्याला चीनी प्रवाशांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवण्याचं दिसून येतं. अर्थात यातला जो पहिला प्रवासी होता तो फायन किंवा फॉन्सन. त्यामुळे खरं तर हा चीनी बौद्ध यात्रेकरू होता की जो फायन की ज्याने या कालखंडामधले जे काही चीनी बौद्ध यात्रेकरू विद्वान होते त्याची माहितीचं संकलन आपल्याला याच्या ग्रंथामध्ये दिसतं की जे गुप्त शासक जे होता चंद्रगुप्त. अर्थात यांनी 304 ते 415 या दरम्यान भारतामध्ये प्रवास केलेला आपल्याला कळून येतो. आणि त्यांनी फायनने नंतरच्या कालखंडामध्ये ओरिजिनल ही जी काही बौद्ध हस्तलिखिते होती ती गोळा केली आणि बौद्ध मठांमध्ये त्याचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने तो फायन जो होता तो समुद्र मार्गाने श्रीलंका की ज्याला सिंहाला म्हणायचे आणि पुढे मग दक्षिण पूर्व आशियामधून तो चीनला परत गेल्याचे दाखले आपल्याला त्याच्याच प्रवास वर्णनामधून मिळतात. त्यामुळे फायनने जे काही प्रवास वर्णन लिहिलं त्याचं जे शीर्षक होतं ते होतं कुओकी. कुओकी म्हणजे रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट स्टेट, म्हणजे बौद्ध राज्यांचे संदर्भ किंवा जतन किंवा मुद्दे अशा आशयाचं फायनने ग्रंथ लिहिला की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या गुप्त शासन कालखंडातले जे काही महत्वाच्या बाबी आहेत त्याची आपल्याला जाण या निमित्ताने होते. ओके. अर्थात ह्यांच्या बौद्ध धर्मावरच्या नंतर ह्यानसंग याने सुद्धा भेट दिलेली आपल्याला दिसतो. आता हा जो होता तो महायानिस्ट भिक्षूंना भेटण्याची नोंद करतो आणि सर्व भिक्खू हे महायानवादी होते असं म्हटल्याचं दाखवतो. त्याचबरोबर जे काय बौद्धांमध्येच महायानाचे जे काही उपघटक होते ते तांत्रिक, वज्रयान किंवा जादुई संस्कार 5व्या-6व्या शतकात या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला फायनच्या संदर्भात. जो नालंदा हे जे काही ठिकाण होते ते जवळजवळ 200 गावांचं महसूल देणारं ठिकाण असल्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला या ग्रंथावरून मिळतात. त्यामुळे मौर्य स्त्रोतांचा शोध आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की तो फाह अशोक याची माहिती सुद्धा आपल्याला जो चीनी प्रवासी आहे याची माहिती सुद्धा आपल्याला याद्वारे मिळते. ओके. त्याचबरोबर जे काय सम्राट अशोकाने कलिंग येथे जे काय प्रचंड युद्ध केलं होतं त्यामधले ज्या काही बाबी आहेत त्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला या चीनी प्रवासांच्या प्रवास वर्णनामध्ये दाखले मिळतात. त्यामुळे या चीनी प्रवासाचं सरंजामशाहीवरचं नेमकं काय मत होतं तर त्यांच्या मते गुप्त काळापासून पुढे हे खरं तर सरंजामशाही आणि दासत्व आल्याचे उल्लेख आपल्याला चीनी प्रवासातून सुद्धा मिळतात. त्याचबरोबर ब्राह्मण पुरोहितांचे वेगळे मठ की जे खरं तर सुसज्ज घरांनी शेतात किंवा बागकामांनी ओळखले जात असल्याचे उल्लेख ह्या दुसऱ्या याच्यातून झालेले दिसतात. त्यामुळे शेती करणारे काम करत आहेत आणि शाही जमीन की ज्याच्या उत्पन्न एक भाग शाही खजिन्यात देणे आवश्यक असल्याचं सरंजामशाहीच्या संदर्भातले उलगडाची माहिती आपल्याला या ग्रंथातून दिली जाते. वेगवेगळ्या पद्धतीचे बहिष्कृतीकरण हे नेमकं कसं केलं जातं सामाजिक रचनेच्या संदर्भात जी काही जात व्यवस्था होती त्या संदर्भात हे चीनी प्रवाशांनी जे काय वर्णन केले त्यामध्ये त्यांनी चांडाळ किंवा अस्पृश्य वर्ग याची नोंद घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे उच्चवर्णीय व्यक्तीने करायची कामगिरी आणि याचे उल्लेख आपल्याला मिळतात. त्याचबरोबर शुद्धीकरण, विधी प्रज्वलन, जवळच्या संपर्कानंतर काय करायचं याचं ज्ञान सुद्धा आपल्याला होऊन जाईल. त्यामुळे यातला जो ह्युआनसन झांग झी की ज्याने 629 मध्ये आपली जन्मभूमी सोडली होती आणि नालंदा येथे बौद्ध धर्माची माहिती घेण्यासाठी तो आला होता की ज्या नंतरच्या कालखंडामध्ये मोठं विद्यापीठ नालंदा येथे बनलं. त्यामुळे तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं वर्णन हर्षेच्या कालखंडामध्ये आणि धार्मिक पंथ उदयाच्या सुरू होण्याच्या कालखंडाची सगळी माहिती आपल्याला ह्युआनसंगच्या ग्रंथामध्ये मिळते. त्यामुळे हा फापेक्षा अधिक विस्तृत वस्तुस्थितीवर आधारित समृद्ध आणि
विस्तृत असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या स्तूपांचं वर्णन ह्युआन संदर्भामध्ये केलं मिळतं. ओके. पेशावर इथे वेगवेगळ्या पद्धतीचे बहुमजली इमारती किंवा टावर असल्याचे उल्लेख सुद्धा ह्युआन ग्रंथामध्ये मिळतात, ज्यात वेगवेगळ्या पद्धतीचे बुद्धाचे अवशेष असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. बौद्ध धर्माबद्दल ह्युआन काय म्हणतो, तर बौद्ध धर्म हा जवळजवळ 18 पंथामध्ये विभागला असल्याची माहिती मिळते आणि नालंदा हे एक वेगळं अभ्यास केंद्र म्हणून या काळातील सगळ्यात लोकप्रिय आणि बौद्ध केंद्र म्हणून विकसित झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे जवळजवळ 100 गावचा महसूल या नालंदामधून मिळत असल्याचे उल्लेख आपल्याला ह्युआनच्या दाखल्यामधून मिळतात. अशा पद्धतीने चीनी आणि ग्रीक इत्यादी प्रवासी यांच्यामुळे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीच्या इतिहास लेखनाला गती मिळालेली. हे सगळे संदर्भ भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचा भाग असल्याचे आपण समजू शकतो. आज आपण इथे थांबूया. नमस्कार.